आम्ही आरोप करतोय तुम्ही ते समजून घ्यावेत आणि या महिला ज्या आहेत ज्यांची जमीन अब्दुल सत्तार साहेबांनी बळकवली आहे ते स्ट्रॉंगली आम्ही इथे सांगतोय. त्याचा पूर्ण घटनाक्रम त्याच्यामध्ये न्यायप्रविष्ट जी काही प्रक्रिया आहे, जे काही कागदपत्र आहेत, जे काही कोर्टाचे माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे, तहसीलदार साहेबांचे, SDM साहेबांचे जे जे आदेश आहेत आणि 2014ला डिक्री मिळाल्यानंतर आत्तापर्यंत टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये काय स्टेज आल्या ही सगळी माहिती आपल्याला देण्यासाठी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. याच्यामध्ये आम्हाला आपल्याला एकच सांगायचं आहे की संबंधित आशाबाई ज्या आहेत या 2014 पासून त्यांना डिक्री मिळाल्यानंतर आपल्या जमिनीचा ताबा मिळत नाही आहे आणि नंतर त्यांच्या भावाचं डेथ झाल्यानंतर इल्लिगली अवैध पद्धतीने किंवा चुकीच्या पद्धतीने जाणीवपूर्वक त्यांच्या भाऊजाईकडून अब्दुल सत्तार साहेबांनी आपल्या 2 कार्यकर्त्यांची नावं समोर करून त्यांच्या नावे जमीन खरेदी केली. जेव्हा की ती खरेदीच म्हणजे जर स्टे असेल तर खरेदी करणारा किंवा विकणारा दोघांनाही त्याच्यामध्ये काही कारवाई करता येत नाही, कुठलेही दस्त बनवता येत नाही. असं असताना सुद्धा 2018मध्ये अनधिकृतपणे अवैधपणे त्या जागेची खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि ते करून कोणी थांबले नाहीत. तर त्या ठिकाणी एक महाविद्यालय उभं करण्यात आलं ज्याचं बांधकाम सुरू करताना किंवा खरेदी केल्यानंतर फेरफारची नोंद करताना आशाबाईंनी खूप कष्टाने कसे तरी पैसे जमा करून कोर्टामधून त्याच्यावर सुद्धा स्टे आणला आणि तो स्टे आणल्याच्या नंतर सुद्धा विचार करण्याचा विषय आहे की कोर्टाचा स्टे असताना त्या जागेमध्ये बांधकाम कसं झालं, त्या बांधकामाचे संबंधित जसं आता मला तुम्हाला पुरावे द्यायचे आहेत, कागदपत्र द्यायचे आहेत की आम्ही सत्तारांचं नाव का घेतोय. ताईंनी आता त्यांच्या बाईटमध्ये सांगितले की सत्तार साहेब स्वतः त्यांच्याबरोबर बोललेत, काय बोललेत, कशा भाषेमध्ये बोललेत, ही सगळी माहिती त्यांनी दिली आहे. आणि याचा व्हिडिओ सुद्धा मागे एक व्हायरल झाला होता जेव्हा त्या ठिकाणी बांधकामाचं काम सुरू केलं, JCBच्या समोर या ताई थांबल्या होत्या आणि तेव्हाही त्यांना सत्तार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी हुसकवून लावलं होतं. आणि आत्ता कोर्टामध्ये फक्त सुनावणी होणार किंवा हिअरिंग चालू आहे आणि विभागीय आयुक्त साहेबांनी बऱ्याच महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की याचं जे काही म्हणणं आहे किंवा उत्तर आहे हे आम्ही पोस्टाने तुम्हाला पाठवलं आहे. तर ते त्यांनी कुठल्या पोस्टाने पाठवलंय, कधी पाठवलंय, कुणाच्या पत्त्यावर पाठवलंय याची काहीच माहिती नाही. योग्य उत्तर जर मिळालं, योग्य आदेश जर मिळाले तर हा लढा जागेवर थांबणार आहे. परंतु जर याच्यामध्ये योग्य उत्तरं दिली जात नसतील, याच्यामध्ये टाळाटाळ केली जात असेल, आज त्यांना स्वतःचा आत्मसन्मान सोडून स्वतःचे कपडे साडी काढण्यास मंत्रालयासमोर जाऊन कोणी लक्ष देत नाही, सगळे हुसकावून लावतात. म्हणून जर त्यांना साडी काढण्याची वेळ येत असेल तर कुठंतरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि असं वारंवार महिलांना अशा पद्धतीची आंदोलनं करण्याची वेळ आणू नये हीच मला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करायची. तुमचं नाव सांगा, पूर्ण गावचं नाव सांगा. मित्रा मोबाईल सांगा, नाव तुमचं. आशाबाई कोरडे, राणा धावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आता मला एक सांगा की नेमकं काय झालेलं आहे, तुमच्यावर कसा अन्याय होता. इकडे बघून बोला. माझी वडिलाची जमीन, माझे वडील वारल्या, मला माझे भाऊ काही करत नव्हते, त्यामुळं मग मी भाऊ हिस्सा टाकला. माझ्या भावाने मला कोर्टात मला आदेश दिला की ह्या अर्धा हिस्सा द्या. तर कोर्टाने आदेश दिल्यावर माझ्या भावानं मी सांगितलं की तिचा तिला हिस्सा द्या. पण माझा 2014मध्ये कोर्टाचा आदेश आला मला. 2015मध्ये माझे भाऊ वारले, त्याच्यानंतर मग ते पेंडिंगमध्ये पडलं. मग 2018ला अब्दुल सत्तारनं बेकायदेशीर भाऊजाईकडून फेरफार नार करून घेतलं. पण फेर मला लगेच ताब्याचं हे आलं होतं, पोलीस बंदोबस्त मागामध्ये. पोलीस बंदोबस्त मिळाला नाही. मग आम्ही शेतात गेलो, मंडळाधिकारी तलाठी आम्ही मग शेतात मंडळाधिकारी साहेबांनी सांगितलं की बाई तुम्हाला ताबा भेटू शकत नाही, कारण की हे शेती अब्दुल सत्तारनं दुसऱ्याच्या नाव खरेदी केलेली आहे, त्याच्यामुळं तुम्हाला ही शेती भेटत नाही, तुम्हाला बंदोबस्त लागतो. तुरंत मी लगेच पुन्हा गावातून शिल्लोडमध्ये गेले, लगेच तहसीलदाराला एक अर्ज दिला फेरफार रुखवाचा. नंतर तलाट्याला बी अर्ज दिला. त्याच्यानंतर भरपूर प्रयत्न केले, पण अब्दुल सत्तार मला शेतात त्यांनी कॉलम खणले. मी शेतात गेले तर अब्दुल सत्तार म्हणे शेतीच्या बाहेर निघावली. मी भरपूर तिथं तुमची जमीन तुमच्या भावाने कुणाला विकली, त्यांचं नाव का. माझा भाऊ वारून गेला. भाऊ वारला. तुमच्या भाऊ अनिता शिवाजी पाटलांना अब्दुल सत्तारनं तिच्याकडून थोड्या पैशात घेऊन घेतली ना. अब्दुल सत्तारांच्या नावाने खरेदी झाली का दुसऱ्याच्या नावाने झाली. अब्दुल सत्तारनं दुसऱ्याच्या नावानं खरेदी करून दिली. खरेदी करणारा सुद्धा सांगितलं ना आम्हाला. अब्दुल सत्तार तिथे होता ना. आता तुमचं म्हणणं माझं म्हणणं आहे की फक्त माझी जमीन मला अब्दुल सत्तारनं मला द्या.
नाही दिले तर मी अब्दुल सत्तारशी अशीच लढत राहणार. ठीक आहे. नमस्ते, मैं सामाजिक कार्यकर्ता विशाखा गायकवाड़, फाउंडर प्रेसिडेंट संजीवनी फाउंडेशन. यहाँ पे ये जो आशाताई बोराड़े है सिल्लोड से, इन्होंने मेरे पास अप्रोच किया था. मुझे एक अर्जी इन्होंने दी थी कि काफ़ी साल से ये अपनी जगह के लिए एक मंत्री महोदय से लड़ रही है, उनके पास न्याय के लिए गुहार कर रही है. लेकिन बार 2014 में इनकी विरासत में मिली हुई 4.25 एकड़ ज़मीन है, उस ज़मीन को लेके ये सब मामला चल रहा है. और इसके चलते 2014 से आज 7 साल हो गए ये औरत लड़ रही है कंटिन्यू हर जगह जाके. कलेक्टर साहब हो, तहसीलदार हो या रेवेन्यू के जितने भी डिपार्टमेंट है, उन सबको ये फॉलो कर रही है. ये सब करने के बावजूद भी जब कोर्ट का आदेश है इनको विरासत में मिली ज़मीन इनको दी जाए, फिर भी इनकी ज़मीन इनको देने की कार्रवाई नहीं की जा रही है. बार बार पुलिस कभी कोऑपरेट करती है, कभी प्रशासन कोऑपरेट करता है तो पुलिस नहीं, पुलिस करती है तो प्रशासन नहीं, और ये अपने जगह पे जा नहीं सकती है. मीनवाइल ये महाराष्ट्र के शिवसेना के जो महसूल राज्य मंत्री है अब्दुल सत्तार जी, इनको जब इस ज़मीन के बारे में पता चला, इन्होंने तुरंत इनके भाई की जब डेथ हुई तो डेथ के बाद विरासत में उनकी भाई की बीबी और उनकी एक लड़की के नाम पे ये विरासत में वो जगह गई. उनके पास से सारे राइट्स लिख के लिए, जबकि इनका कोई भी कंसेंट उस डील में नहीं था. और ये डॉक्यूमेंट करते वक्त अब्दुल सत्तार जी ने खुद के नाम पे नहीं किया, जबकि उन्होंने अपने 2 कार्यकर्ताओं को खड़ा करके उनके नाम पे ये डॉक्यूमेंट बनवाया 2018 में. लेकिन जब एक्चुअल ओनर का कंसेंट नहीं लेते हुए ऐसा डॉक्यूमेंट करना, खरीदी करना, ये इलीगल है, ये अवैध है. ये एक मंत्री ने ऐसा अवैध काम करना गलत है. अभी सब पूछ रहे हैं कि आप उनके ऊपर ये आरोप क्यों कर रहे हैं, क्योंकि उनके नाम पे ज़मीन नहीं है. लेकिन वो ज़मीन सिर्फ नाम के लिए 2 लोगों के नाम पे खरीदी की है. लेकिन उस जगह पे जो कॉलेज बांधा गया है, वो जिस ट्रस्ट के द्वारा चलाया जाता है, वो सत्तार जी के परिवार के द्वारा चलाया जाता है. इसके लिए हम ये डंके की चोट पे कहते हैं कि ये मंत्री महोदय ही इस सब कांड के कर्ता करवता है, और इन्होंने इस महिला के ऊपर अन्याय किया है, इनकी ज़मीन हड़पी है. 7 साल से लगातार बार उपोषण करके, बार न्याय की गुहार करके 5 जुलाई को इतना विवश होकर अपना आत्मसम्मान खोने की इस बहन ने कोशिश की है. इन्होंने अपनी साड़ी तक मंत्रालय के सामने उतारने की कोशिश की, लेकिन फिर भी आज उस घटना को भी 8 दिन होके गए, लेकिन अब्दुल सत्तार जी के ओर से या किसी भी मंत्री महोदय के ओर से इनके लिए, जबकि सबके पास हमने मेल भेजा था, पर एक निवेदन भेजा था, लेकिन किसी ने भी इस संवेदनशील घटना की थोड़ी भी जांच नहीं करनी ज़रूरी समझी, या इनको बुला के, अगर ये गलत है ऐसा लगता है तो इनको बुला के इनसे बातचीत करना ज़रूरी था. इनका मसला क्या है, प्रॉब्लम क्या है, वो समझना ज़रूरी था. ऐसा किसी भी मंत्री ने नहीं किया. तो मैं मीडिया के माध्यम से मैं आप सबको या मंत्री महोदय जी से, मुख्यमंत्री महोदय जी से विनती करना चाहती हूँ कि कृपया आप इस विषय को बहुत संवेदनशीलता से लें और आशाताई बोराड़े को उनका न्याय मिलने के लिए मदद करें. शुक्रिया. आपका नाम? विशाखा गायकवाड़.